तर आज मी बाहेर आलो होतो. बाहेर म्हणजे आमच्या मित्राचं सोलर पंप जॉईंट करायला. आणि बघू शकता म्हटलं दिवसभर कंटाळा आला, थोडासा बसूया म्हटलं. तर हे आहे कास पठारच्या शेजारी, म्हणजे कास पठारपासून थोडंसंच अंतर आहे. म्हणजे कास पठार तिथूनच 2 मिनटाचं अंतर आहे. आणि त्याच्या बाजूला आहे हे पाठीमागे जे दिसते वरती बाउंड्री, ती कास पठारची बाउंड्री. आणि अशा ठिकाणी आमच्यातली लोकं शेती करतात. आणि असं क्लायमेट आमच्या तिकडं आत्ता म्हणजे मेमध्ये चालू आहे. तर आज मी मित्राच्या बरोबर म्हणजे त्याचं सोलरचं काम करण्यासाठी आलो होतो. आणि बघू शकता नजारा, हे माझं गाव आहे. झूम करून दाखवतो आहे म्हणून तुम्हाला दिसतं आहे की गाव, हे पवनचक्क्या वगैरे. आणि हे कास पठारच्या शेजारी आहे, म्हणजे आमच्या घरापासून 6 ते 7 किलोमीटरवर हे अंतर आहे. आणि असा नजारा एकदम सुपरमध्ये आहे. जर काही फिरायला यायचं असेल तर 100% अशा ठिकाणी या. आणि पाहू शकता हे खाली सोलरचे काम चालले. दिवसभर कंटाळा आला, सोलरची बोरवेल जी आहे वर काढा खाली काढा. आणि हे त्यांचं शेततळ्याचं म्हणजे शेततळ आहे. कास पठारच्या पायथ्याला शेततळ आहे आणि तिथे बोरवेल आहे. आणि त्या बोरवेलच्या शेजारी आता आमचं काम चाललं होतं. तर ही सर्व टीम जी आहे ती सोलरचं काम चाललं आहे. आणि खूप सारा म्हणजे सोलरमध्ये आपल्याला काही आयडिया नव्हती, त्याच्यामुळे सर्व काही गोष्टी करत होतो. पण म्हटलं थोडंसं क्लायमेट दाखवूया. आणि त्या पद्धतीनं आमच्याकडचं हा निसर्गरम्य वातावरण असतं. आणि एवढ्या उंचावरती त्यांचं शेततळं आहे. आणि एवढ्या उंचावरती म्हणजे ही शेती वगैरे करतो आम्ही. तर बेहिसाब प्रकारे नियोजन आहे. तर मी स्वतः बाहेर गेलो होतो, म्हणजे बाहेर म्हणजे कुठे फिरायला वगैरे नाही, तर मित्राची सोलर बसवायला गेलो होतो. पूर्ण दिवस गेला. आज खंडाळ्यावरनं काही लोक आले होते, पण आपल्याला भेटता आलं नाही. तरी पण मिसेसने काय जी काय माहिती पाहिजे होती दिली होती त्यांना. आता खूप सारे विचारतात की ह्याच्यात प्रॉफिट व लॉस. तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढं प्रॉफिट, तुम्ही जेवढा मेहनत कमी कराल तेवढा तोट्यामध्ये, हे ह्याचं गणित असतं. आणि आत्ता बघल म्हटलं तर आमच्याकडचं वातावरण एवढं थंड व्हायला लागलं आहे, म्हणजे आता सुरुवात झाली वातावरण थंड थंड होण्याचं. आणि आता ही पाहू शकता, ही आधी व्यायला आली माझी. बघू शकता आता व्यायला तर आले ती, पण आता जास्त थंडी लागेल. आणि त्याच्यामुळे आम्ही काय करतो की शेडला दोन्ही साईडनं कागद लावायचं चाललं आहे, कारण लहान जी कोकरं असतात त्यांना थंडी लागू नये म्हणून त्यासाठी नियोजन करतो. ही एक व्यायला आहे, इकडे एक व्यायला उभी आहे, अजून तिकडे एक आहे. अशा ह्या कप्प्यामध्ये 3 आता लेटेस्ट व्यायला आल्यात आहे, म्हणजे जवळच आल्यात आहे. आणि तिकडे 3 आहेत अजून. अशा प्रकारचं हे नियोजन आहे. आणि पावसाळ्यामध्ये थंडीचं ह्यांना काय होत नसतं, पण काय होतं ही लहान कोकरं जी आहेत ती थोडीशी शांत होतात. आता आमचा बंड्या बघा, बंड्या या बघा, या म्हटलं की कसं येते. तर हा बंड्याला म्हणजे खाऊची सवय लागली. आतापासून त्याला खाऊ पाहिजे, खुराक पाहिजे, त्याच्यासाठी तो माझ्याकडे येतो. ये म्हटलं ना, कोणी पण म्हणू द्या ये, की तो बंड्या मागून येतो. आता ते हात चाटून बघतोय की काय खाऊ आणला आहे का, खुराक आहे का. तर अशा पद्धतीची त्यांना सवय लागते आणि त्या पद्धतीचे पिल्ले होतात. पण काय होतं आहे की पावसाळ्यामध्ये अति थंड होते. अति म्हणजे लोखंड जे आहे ना, ते सुद्धा असं मॉइश्चर पकडलेल्याचं असं हे दाखवतं, मॉइश्चर आल्यासारखं. त्याच्यामुळं मग तो थोडंसं पिल्लांना जास्तच गार लागते. म्हणून आता ह्या बाजूला तर पूर्ण पॅक केलं आहे. आता ही एक बाजू पॅक करायची आहे, कारण ह्याच कप्प्यामध्ये पिल्लं असतात आपली, त्या कप्प्यामध्ये काय नसतं. तरीसुद्धा ही बाजू एक पॅक करायची आहे. आणि असं केलं तर चांगलं होतं. फक्त काय होतं की पावसाळ्यामध्ये ह्यांना काय होत नाही, म्हणजे पावसाचा एवढा काय त्रास नसतो, काय नसतो. पण काय होतं की ही जी लहान कोकरं येतात आमच्याकडे, ह्यांची थोडीशी काळजी घ्यायला लागते. म्हणजे खूप एवढी काय घ्यावी लागत नाही. पण काय होतं, रात्रीचं एवढं थंड वातावरण होतं, एवढं थंड होतं की हे एकदम अशी गुरगटून ह्या गव्हाण्यांच्या खाली झोपतात, म्हणजे शांत एकदम झोपतात. मग तसं होऊ नये किंवा ह्यांनी उड्या मारल्या पाहिजेत, खेळलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही त्यांना त्या पद्धतीनं करतो. आणि आत्ता म्हणाल तर आमच्याकडे पावसाळ्यात तर कोणी येऊच नका, कारण एक तर रस्त्याचं काम अर्धवट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येता येणार नाही त्या रस्त्यातून. आणि पाऊस एवढा भयंकर असतो की परिस्थिती बेकार असते आमची. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन. नंतर जेव्हा ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर जेव्हा पाऊस जाईल तेव्हा रस्त्याचं काम होईल आणि पुन्हा म्हणजे ऊन जेव्हा चालू होईल तेव्हा आला तर ठीक आहे. पण आत्ता पावसाळ्यामध्ये तर येऊ नका, कारण काय आहे, एकतर धुके एवढं असतं की तुम्हाला सांगायला कोण माणूस भेटणार नाही की आमचं गाव कुठे आहे किंवा घर कुठे आहे. आणि दुसरी गोष्ट, रस्ता एवढा बेकार होईल की तुमची गाडीच येणार नाही तिथून.
अशा प्रकारचं वातावरण राहील. त्याच्यामुळे शक्यतो पावसामध्ये येऊच नका. पाऊस झाल्यानंतर या. हे काय लगेच आपण काय पावसाळ्यातच बंद करणार आहे अशा काही गोष्टी नाहीत. पण वातावरण खराब आहे किंवा माझ्यासारख्याचा इकडं फोन लागणार नाही. कारण आपण आता जे काय बाहेर फिरायला वगैरे जातो बाहेर, तर तेव्हा काय अजिबात जात नाही, कारण अति पाऊस असतो. त्याच्यामुळे पावसाळ्यात येऊ नका. पावसाळ्याच्या नंतर कधी या, काय हरकत नाही. आणि अशी पिल्लं बघा, आता हे माझं बोट चावतं, त्याला वाटते की मी खायला काहीतरी आणलं पाहिजे आणि ह्यांना सवय लागलेली असते आपल्या खाण्याची, खुराकाची, ह्या सगळ्या गोष्टींची. आता हे तिसऱ्यातलं आहे, ह्याची मोठी बहीण नाही राहिली आपल्याकडे, पण हे तिसऱ्या पिल्लातलं आहे. तर अशा पद्धतीनं नियोजन होतं, काही प्रॉब्लेम नसतो येत. आता तसं थोडंसं उबदार वाटते, कारण हा पोर्शन कागदाचा पूर्ण केलेला आपण, त्याच्यामुळे थोडंसं उबदार लागते. अजून तिकडचा पोर्शन बाकी आहे. आणि हे बघू शकता, आता हे पण इथेच आहे, एकदम निवांत खेळत आहे, काही नाही. फक्त काय होतं की हवा जेव्हा प्रेस करते, म्हणजे जास्त जेव्हा पाऊस पडतो बाहेर कुठे, तेव्हा थोडंसं मॉइश्चर गार एकदम होतं, थंडगार. आणि मग त्याच्यामुळे पिल्लं शांत एकदम बसतात. आणि मग शांत बसलेले पिल्लं आपल्यालाही, म्हणजे मलाही बेकार फील होतं की आपण एवढं सर्व केलं आणि पिल्लं एकदम थंडवल्यासारखी शांत बसतात. म्हणून आता काय ठरवलं आहे की ह्या बाजूनं एक कागद लावायचा, म्हणजे पूर्ण नाही पण थोडाफार, म्हणजे आणि हे दोन्ही साईड जे आहेत ओपन ठेवणार आहे, ज्याच्यातून हवा बायपास होऊन जाईल, अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे. मात्र येताना पावसाळ्यात कोणी येऊ नका, कारण वातावरण आणि रस्ता एकदम खराब असल्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे. आणि जे काही काम करायला सोलरचं गेलो होतो ते काय झालं नाही. मग शेवटी तसंच अर्ध्यावरती सोडलं आणि मग बाईकवरती आम्ही तिघेजणं निघालो होतो. डोंगरामध्ये सुद्धा बाईकवर तिघेजणं. पाठीमागे बघू शकताय डोंगर कसा आहे. आणि अशा प्रकारचं हे वातावरण आमच्याकडे आहे. आणि जर काही तुम्हाला फिरायला यायचं असेल तर अवश्य पावसाळ्यात या एक वेळ, कारण आमच्याकडचं क्लायमेट, वातावरण तुम्हाला समजेल. मेंढीपालन त्या वातावरणात कसं असतं तेही समजेल. रस्ता पाहू शकताय कशा प्रकारचा आहे, हे सर्व तुम्हाला माहिती पडेल. म्हणजे फिरायला येऊ शकता, पण मेंढ्या पाहायला किंवा मेंढी पालन कसं आहे ह्या सर्व गोष्टी पाहायला येऊ नका, कारण अति बेकार वातावरण असतं. आणि समोरचं आत्ता जेवढं दिसतं आहे, तर पावसाळ्यात जर आला तर ह्याच्या पुढचं अजिबात काय दिसणार नाही. अशा प्रकारचं आमच्याकडं क्लायमेट राहतं. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो आहे, जांभळं, करवंद भरपूर प्रमाणात असतात इकडे. पण अशी काही रस्ता असतो की ज्याच्या तुम्हाला माहिती नसतो की जाण्याचा मार्ग कुठे आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला येता येणार नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये शक्यतो आमच्याकडे येऊ नका, कारण आमच्या इकडच्या जो परिसर आहे, जी लोकं राहतात आमच्या इथे, त्या लोकांना चांगला अनुभव असतो की कुठून जायला रस्ता आहे किंवा कुठून रस्ता आहे परत वरती जायला डोंगरावरती. त्यामुळे ती लोकं येऊ शकतात, पण बाकीची लोकं येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे, मेंढीपालन काय हे आपलं कायम चालूच राहणार आहे. पण तुम्ही अडकला तर एकतर आम्हाला रेंज नसणार आहे, तुम्ही फोन केला तर मदतीला इकडं काय भेटणार नाही, कारण आमच्याकडचं जे परिसर आहे तो तशाच प्रकारचा आहे. आणि सर्व आम्ही आता डोंगरातून निघत आहे, घरी चाललेलो आहे. अशा प्रकारचं आमच्याकडचं क्लायमेट असतं.